खरं सांगू ना, जेव्हा सरकार सांगतं की आमच्याकडे पैसे नाही आहेत एखाद्या गोष्टीला, असं होऊच शकत नसतं. ते तांत्रिक कसं होत नाही तुम्हाला सांगतो. आपल्या व्यक्तीचं जे बजेट असतं, व्यक्तीचं, संस्थेचं कुठल्याही, ते उत्पन्नाप्रमाणे आपण खर्च करतो. आता माझं उत्पन्न आहे समजा 100 रुपये आणि माझा खर्च आहे, मग 100 रुपयाच्या मध्ये मी बसवायचा प्रयत्न करतो. जर मला 100 रुपये कमी पडले तर मी बाहेरून कर्ज काढतो किंवा घरातल्या काही वस्तू विकतो आणि ती पैशाची मी किंवा ते रिसोर्स जे आहेत, संसाधनाची मी जोडणी करतो. हे व्यक्तीचं आणि संस्थेचं बजेट असं असतं. सरकारचं एक्झॅक्टली उलट असतं बजेट. सरकारमध्ये आधी खर्च काढला जातो आणि ते काढल्यानंतर मग उत्पन्नाचे स्रोत ठरतात. उत्पन्नाच्या स्रोताप्रमाणे खर्च नाही, ते व्यक्ती आणि संस्थासाठी असतं. पण सरकार एक्झॅक्टली उलट असतं की आधी खर्चाचे कलम काढले जातात आणि मग त्याचे स्रोत शोधले जातात. तर सरकारकडे जो सगळ्यात मोठा स्रोत असतो तो आहे कर लावायचा. बरोबर. सरकार 100% कर लावू शकतं. फक्त सरकारला ते कारण दाखवायला लागतं की कशासाठी आम्ही हा कर घेणार आहेत आणि ते संसदेकडनं पास करून घ्यायला लागतं.